नमस्कार सर्वांना। मी आता या काकाजी शेतामध्ये पुन्हा गुडवेलची भाजी शोधण्यासाठी पण आली। ते तर कडुलिंबाचं झाड आहे। गुडवेल हा खूप ठिकाणी उगवतो, पण कडुलिंबाच्या झाडावरचा गुडवेल हा खूप गुणकारी मानला जातो। त्यामुळे आज आपण आता या कडुलिंबाच्या झाडावरचा गुडवेल तोडणार आहोत। बघा आता काकाजी दाखवा कोणता गुडवेल आहे तर। या गुडवेल ह्या बघा। हे बघा गुडवेलचे पानं कसे असतात। आणि गुडवेल हा खूप आजारावर रामबाण उपाय आहे। तापामध्ये याचा काढा करून पितात आणि गुडवेलची भाजी जर आपण अधूनमधून खात राहिलो तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतील। तुम्ही ही गुडवेलची भाजी बनवून खाता का? हो। वर्षातून किती वेळा खाता काकाजी ही भाजी? भाजी हे 10 जास्त पण कमी नाही। 10 वेळा तुम्ही भाजी बनवून खाता। हो। त्यामुळे दवाखान्यात जास्त जाण्याची वेळ येत नाही। हे बघा गुडवेलचे पानं कसे असतात। असे जर पानं दिसले आणि हे बघा याचे खोड हे असे बारीक बारीक असतात। याच्या कांड्या आपण खोडाच्या कांड्या बारीक करून त्याचं पावडर करून त्याचा काढा सुद्धा पिऊ शकतो आणि गुणकारी आहे, हो। चांगला आहे। आपण आता ही भाजी खुडून घेऊ। काकाजीच्या शेतातून गुडवेलची भाजी खुडून आणली। बघा जवळून कशी दिसते तर। कुठेही रस्त्याच्या आजूबाजूला, माळरानावर, जंगलामध्ये, पडीक जमिनीवर आणि घरी सुद्धा आपण याचा वेल लावू शकतो। अशी ही रानभाजी कुठेही आढळते। हे बघा असं थोडं पातळ पान असते। गुडवेलच्या भाजीपासून आपण अशा कोवळ्या पानाची आणि कोवळे जे देठ असतात हे बघा असे, याला आपण बारीक चिरून याची सुक्की भाजी बनवून खाऊ शकतो। आणि जे मोठे पानं असतात हे बघा असे, याचे आपण अळूवडीसारखे वडी तयार करू शकतो। तसेच याचे मुटके पण खूप सुंदर लागतात। गुडवेल ही मानवी शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे। गुडवेलमुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। संधिवातावरच्या आजारांवर सुद्धा गुडवेलमध्ये जे औषधी गुणधर्म आहेत ते खूप फायदेशीर आहेत। ही वनस्पती पाचक असून पचनक्रिया सुधारते, सोबतच आतड्यासंबंधी विकार हे कमी करत असते। जर आपल्याला भूक लागत नसेल आणि अशक्तपणा वाटत असेल तर गुडवेलचा काढा आपण पिलं पाहिजे। त्यामुळे आपल्या शरीरातील ही समस्या दूर होते। आयुर्वेदामध्ये या भाजीला महत्त्व आहे। या भाजीला आयुर्वेदामध्ये अमृतवेल सुद्धा म्हणतात। या शरीराच्या विविध आजारावर गुणकारी आहे। आपल्याला जर ताप आला, डेंग्यू ताप आला आणि खूप अशक्तपणा आला तर आपण ही जर भाजी बनवून खाल्ली किंवा याचा काढा करून पिला तर आपल्याला ताप हा कमी होतो आणि तापानंतरचा जो अशक्तपणा आलेला असतो तो सुद्धा लवकर जातो आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती आपल्याला बरं वाटायला लागते। काही आजारावरच्या कृमी असतील त्या सुद्धा नष्ट होतात। त्यामुळे आपण गुडवेल हे नेहमी सेवन करत राहिलं पाहिजे। गुडवेल ही वनस्पती वारंवार आजारी पडणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे। कारण एकदम हृदयाच्या आकारासारखे असते आणि हे गुडवेल आपल्याला हृदय मजबूत करण्यासाठी सुद्धा फार मदत करते। गुडवेल जर आपण सेवन करत राहिलो तर आपलं शरीर हे आतून शुद्ध करते आणि विषारी द्रव्य बाहेर टाकते। त्यामुळे पुढे होणारे जे काही आजार असतात ते पहिलेच नष्ट होऊन जातात। त्यामुळे आपण खूप हेल्दी आणि सुदृढ राहतो। तसेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी या भाजीचे सेवन किंवा काढा पीत राहिले तर त्यांना त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित होते आणि दवाखान्याच्या गोळ्या सतत खाव्या लागत नाही। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त गुडवेलची भाजी बनवून खा व तंदुरुस्त रहा। हे बघा
गुडवेलची एकदम कोवळी पाने आहेत. कोवळे पानाची भाजी अजिबात कडवट वाटत नाही, त्यामुळे याला वाफवायची गरज नाही. गुडवेलची भाजी मी धुवून घेतली आणि त्याला छान बारीक चिरून हे बघा चाळणीमध्ये ठेवलेली आहे. बघा फोडणीसाठी मी आता 1.5 पडी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता जिरे घालत आहे. लसूण आता लालसर झालेला आहे. यामध्ये मी आता कांदा घालत आहे. 2 मिनिट मी आता परतून घेणार आहे. 1 पाव आहे आणि त्याकरता मी एवढे कांदे घेतलेले आहे. कांदा छान लालसर परतला आहे. आता यामध्ये मी ओली मिरची घालत आहे. ओली मिरची मी आता 2 मिनिट परतून घेणार आहे. हिरवी मिरची आता छान परतली आहे. यामध्ये मी आता थोडं लाल तिखट घालत आहे आणि आता चवीपुरतं मीठ घालत आहे. हे बघा आता कांदे, लसूण, ओली मिरची, तिखट, मीठ छान एकजीव झालेला आहे. यामध्ये आता ही धुवून ठेवलेली भाजी घालत आहे. आता छान मिक्स करून झाकण ठेवून याला 5 मिनिट शिजवून घेणार आहे. 5 मिनिट आता ही भाजी शिजल्यानंतर बघा ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे. कोवळी भाजी असल्यामुळे ही लवकर शिजली. मध्ये मी आता थोडी कोथिंबीर घालते. हे बघा आता ही भाजी खायसाठी तयार झालेली आहे. ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खूप सुंदर लागते आणि खूप पौष्टिक आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून अशी भाजी बनवून खा. व माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.